नमस्कार. दैनिक देशदूत डिजिटल संवाद कट्ट्यात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे इथं हजर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. परंतु आपणाला कल्पना असेलच, गेली 50 वर्ष स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारं एक असं दुर्मिळ व्यक्तिमत्व आपल्यात आज इथं संवाद साधण्यासाठी हजर आहे. स्त्रियांसाठी काम करता करताच राजकीय, समाजकारण आणि राजकारण अशा दोघांमध्ये शिरलेल्या नीलमताईंनी गेली 25 वर्ष विधिमंडळात अत्यंत उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. गेली काही वर्ष त्या प्रत्यक्ष परिषदेच्या नेतृत्वात आहेत, उपसभापती म्हणून काम करतात. आणि अलीकडे जर आपण काही लाईव्ह परिषदेचं काम चालताना पाहिलं असेल तर भल्या भल्या नेत्यांना त्यांनी गप्प करण्याचंही फार मोठं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्याला एक अशा आपण असं म्हणूया की जोरदार महिलांचं नेतृत्व असं त्यांच्या ठाई आहे. आणि त्यामुळेच रिपब्लिकन पक्षात काही दिवस काम केल्यानंतर त्या साधारणतः 30 वर्ष तरी मला असं वाटतं शिवसेनेत अतिशय वरच्या फळीत काम करतायत. उद्धव ठाकरे यांच्या अतिशय विश्वासू आणि जवळचं स्थान त्यांनी पटकावलं होतं आणि आता त्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबर काम करतायत. मला सुरुवातच ताई त्यापासून करतो की दोन्ही नेत्यांच्या अतिशय विश्वासातलं म्हणून तुम्ही काम केलेले राहिलेले आहेत आणि आजही ते स्थान तुम्ही टिकवून आहात. हे तुम्हाला कसं जमलं? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची माझी पहिल्यांदा भेट 1998ला झाली आणि त्यावेळेला ती भेटच म्हणजे उद्धव साहेबांनीच घडवून दिलेली होती. आणि त्याच्यानंतर प्रवेश केल्यावर काय काय काम करायचं हा जेव्हा विचार सुरू झाला त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, एक म्हणजे मराठी माणसं, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रातल्या महिला यांच्यासाठी जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही काम करा, कुठल्याही कामाला तुम्हाला आडकाठी केली जाणार नाही. आणि 2002ला मी जेव्हा आमदार झाले त्यावेळेला, अर्थात पक्षाने केलं मला आमदार, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की हिंदूंचे जे भाविक आहेत, हिंदू भाविक, त्यांना कोणी वाली नाही आहे, तर त्यांच्यासाठी सुखसोयी करून देणं, पाणी व्यवस्था, यात्राच्या व्यवस्था, त्यांचे काही प्रश्न, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या कामांवरती तू लक्ष केंद्रित कर. आणि त्याच वेळेला मोठ्या साहेबांनी एक सांगितलं होतं की शिवसेनेत गट नसतो. मी काही लोक मला सांगतात पटकन की मी अमक्या गटाचा, मी तमक्या गटाचा, तर किती गटबाजी झाली तरी तू कुठला असं गटबाजी करू नकोस. त्यामुळे खूप अवघड होतं की पक्षामधून एकनाथ शिंदे यांनी जेव्हा एक उठाव केला त्यावेळेला कशा प्रकारे होईल याबद्दलचा विचार. परंतु कसं स्थान मिळवलं म्हटलं तर मी असं म्हणेन की काम सातत्याने मी करते. त्याचबरोबर जी महिला किंवा आमचे 10-12 जिल्हे असे आहेत महाराष्ट्रात की जिथे शिवसेना फार कमकुवत आहे, तर त्या जिल्ह्यांमधले जे काही प्रश्न शिवसैनिक आणतील त्याला पाठपुरावा करायचं हे काम मी करते. बहुतेक वेळेला काही जणांचं असं होतं की आमदार किंवा मंत्री ज्या जिल्ह्यात आहेत तिथेच फक्त ते लाईमलाईट मध्ये राहतात, पण मी तसं केलं नाही. महाराष्ट्रामध्ये 8 इलेक्शन झाले आतापर्यंत तनपुरे साहेब, त्याच्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आणि काही पोटनिवडणुका धरून महानगरपालिकेच्या, तर या सगळ्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून मी काम केलं. पण पक्षाने मला ते योग्य समजलं. सुरुवातच माझी प्रचारासाठी व्हायची ती विदर्भात कुठेतरी व्हायची आणि मराठवाड्यात ते संपायचं 10 जिल्हे. मग MMR रिजन, पुणे, ज्या ठिकाणी पक्षाच्या पोटनिवडणुका असायच्या त्यावेळेला जेव्हा पक्ष सांगायचा पहिल्या 50 जणांना किंवा 100 जणांना की तुम्ही आता बॅग घ्यायची आणि 22 दिवस तिथे राहायचं, तर त्याच्यामध्ये कायम माझा क्रमांक असायचा. कधी मी म्हटलं नाही की मी दर्यापूरला जाऊन राहणार नाही किंवा कणकवलीला हल्ला होतोय म्हणून मी जाणार नाही. आणि मला असं वाटतं त्याची दखल घेतली गेली. शिंदे साहेब तर आमचे सहकारीच होते. जोपर्यंत मोठे साहेब होते तोपर्यंत सगळेजण आमदार आणि भरती शिवसेना प्रमुख आणि उद्धवजी असंच होतं. पण 2019 नंतर थोडंसं मविया बरोबर गेल्यावर मनामध्ये प्रश्न पडायला लागले होते. कारण 4-6 महिन्यातच आम्हाला चित्र असं दिसलं की आमच्या पक्षाचं सगळं म्हणणं इतरच लोक मांडायला लागले. म्हणजे आम्ही काय म्हणतोय त्याच्यापेक्षा मीटिंगला कुणीतरी एखादा माणूस असणार दुसऱ्या पक्षांचा आणि त्याच्याबरोबर मीटिंग झाली की संपली मीटिंग. म्हणजे शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेऊन जे निर्णय जाहीर व्हायला होते ते होत नव्हते.
दुसरं महत्वाचं म्हणजे कोविड मधलं तर बरंचसं काम शिंदे साहेबांवर त्यांनी सोपवलेलं होतं. आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये खतखत जी होती ती सगळी ठराविक 1-2 व्यक्ती हा मातोश्रीचा संपूर्ण आपल्याचकडे बघता आलेला आहे अशा पद्धतीने जे बोलायला लागले होते आणि जे वर्तन होतं सगळं, त्यातल्या एका व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची तक्रार माझ्याकडे एका महिलेने केली. आणि त्या महिलेने तक्रार केल्यावर मी सगळं ऐकून घेतलं तिचं. आणि ऐकल्यानंतर मी त्या नेत्यांना विचारलं, की त्यांची तक्रार आहे आणि तुमची शिवी देणारी वरून तिला कॅसेट सगळीकडे हे झालेली आहे, पब्लिक झालेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं, की काहीतरी त्याच्यातून तुम्ही मार्ग काढा. तर त्यांना खूप राग आला. ते 3.5 तास माझ्याशी शिवसेना भवनात वाद करत होते आणि तेव्हापासून त्यांनी खूप हर्ट झाले ते. आणि प्रत्येक वेळेला मी नाशिकला आले की यायचं, स्वतः दुसरी पत्रकार परिषद घ्यायची. मला कुणाशी संघर्ष करायचा नव्हता. परंतु मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात गेले नाही, पण एखादी व्यक्ती जेव्हा माझ्याकडे येते, तर त्यावेळेला मी मदत करण्याच्या आधी ऐकून जरी घेतलं, तर मी असा मोठा काय अपराध केला असं म्हणता येईल. आणि मी त्याच्यात जात नाही सगळ्यामध्ये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला आणि त्यामध्ये ज्या नम्रतेने किंवा ज्या प्रकारने त्यांच्यावर टीका होत होती त्याचं प्रत्युत्तर न करता त्यांनी कामाला सुरुवात केली. मी उपसभापती म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंही मला भेटायला आले. तेव्हा मी एकटीच काम बघत होते, कारण रामराजे निंबाळकरांची पोस्ट भरलेली नव्हती. त्यामुळे जवळजवळ 2-2.5 वर्षाचा काळ कुठलाही हस्तक्षेप न करता त्यांनी मला दोघांनी सांगितलं होतं, की मी त्यांना ताबडतोब म्हटलं होतं, की मी राजीनामा देते उपसभापती पदाचा. हे मी पहिल्यांदाच मला वाटतं तुमच्यासमोर बोलते सगळं. तर ते म्हणाले, "नाही, राजीनामा द्यायची गरज नाहीये. उपसभापती पद असं काही एका पक्षाचं नसतं. आमच्याकडून तुम्हाला कुठलंही बॉदरेशन होणार नाही. तुम्ही फक्त सगळे मिळून आमदार कसं चालवायचं ते सभागृह त्याच्यामध्ये काम करा." त्यामुळे वर्ष 1.5 वर्ष मी पाहिली प्रणाली आणि मला असं लक्षात आलं, की आम्ही बरोबरच काम केलेलं होतं, की विधानसभेत ते असायचे, मी विधान परिषदेत होते. आधी विधानसभेत आंदोलन व्हायचं, मग विधान परिषदेत आम्ही त्या प्रश्नावर बोलायचो. उदाहरणार्थ गणपतीपुळ्याचा तो सोन्याचा गणपती चोरीला गेला होता, तो विषय असेल, किंवा वारकऱ्यांच्या वरती आंदोलन झालं होतं, लाठी हल्ला झाला होता, तो विषय असेल. प्रत्येक विषयामध्ये प्रताप सरनाईक होते, त्यावेळेला बाकीचे सगळे होते पदाधिकारी जे होते, म्हणजे बालाजी किणीकर असतील किंवा श्रीकांत शिंदे खासदार झाले होते, प्रत्येकाच्या प्रचाराला मी गेलेले होते. आणि त्यामुळे शिवसेना खरं सांगायचं तर फक्त पाण्याचा रंग थोडा वेगळा आहे, बाकी पाणी कधी एकत्र होईल असेच म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जे येत आहेत शिवसेनेत लोक, त्याला कारणच ते आहे की झेंडा तोच आहे, विचार तोच आहे, कार्यप्रणाली तीच आहे, फक्त अधिक लोकाभिमुख आहे असं मला वाटतं. मला तुम्ही ज्या कारणामुळे, म्हणजे खूप चांगलं तुम्ही कारण दिलं, त्या एका महिलेला न्याय देण्याच्या भूमिकेतून तुमचं हे सगळं काही परिवर्तन झालंय. आणि गेली 40-50 वर्ष तुम्ही महिलांसाठी महाराष्ट्रात काम करताय. केवळ महाराष्ट्रात नाही, पण बाहेरच्या राज्यांमध्ये तुम्ही गेलात आणि त्याचं बेस होतं तो स्त्री आधार केंद्र. याची स्थापनाच तुम्ही पुण्यात असताना केली. त्या माध्यमातून तुम्ही शेकडो महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. त्या मधल्या काळात तुम्ही राज्य महिला आयोगाचं नेतृत्वही केलं. आत्ता तुम्हाला काय जाणवतं? म्हणजे तुम्ही त्या काळात केलेलं काम आणि आत्ताची महिलांची स्थिती, किंवा अजूनही महिलांना तेवढाच अन्याय सहन करावा लागतो, किंवा त्यांना त्यासाठी तेवढेच कष्ट घ्यावे लागतायत आपल्यावर अन्याय दाद मागण्यासाठी? एक मला असं वाटतं, की मी शिवसेनेचं काम करून स्त्री आधार केंद्राचं काम करायला लागले. तर डाव्या आणि ज्या पुरोगामी स्वतःला म्हणवतात त्या संघटनांनी सगळ्यांनी आम्हाला बहिष्कृत केलं. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळीच्या मध्ये सरसर हे 3 फळ्या पडल्या. एक म्हणजे भाजपशी संबंधित महिला आघाडी, ते त्यांचं काम करतात. त्यांनी कधी माझ्यावरती काही टीका केली नाही किंवा आमचा काही संघर्षही फारसा झाला नाही. दुसरं, डाव्या आणि पुरोगामी संघटनेत माझ्या वैयक्तिक मैत्रिणी खूप आहेत, पण त्यांनी भाजप शिवसेना विरहित पक्षीय राजकारण हे त्यांची प्रायोरिटी आहे. आणि तिसरं म्हणजे राजकीय आरक्षण मिळायला लागल्यावरती ज्या महत्वाकांक्षी आणि चांगलं काम करणाऱ्या स्त्रिया होत्या त्या समाजकारणात जाण्याच्या ऐवजी राजकारणात जायला लागल्या. त्यामुळे तिथे समाजकारणाला जो ओघ होता तो थांबला. त्यामुळे एक चांगलं स्वतःही पुरोगामी चळवळीतूनच पुढे आल्या होत्या आणि पुरोगामी चळवळीचं बोट सोडताना तुम्ही एकदम हिंदुत्वादी विचाराच्या पक्षात गेल्या, रुजल्या, वाढल्या. तर ते जे काही स्थलांतर होतं आपलं वैचारिक, ते कसं तुम्ही केलं? माझं जे स्थलांतर 98 ला झालं. आज ज्यांनी विरोध केला
ते सगळेजण शिवसेनेबरोबर आहेत, या किंवा त्या, किंवा डायरेक्ट भाजपमध्ये डायरेक्ट गेलेले आहेत, भाजपमध्ये गेले. किंवा भाजपचं स्वागत तरी करतायत. हो. त्यात फक्त एक 25% लोक राहिले असतील की जे, आणि मविया बरोबर तर ते बरोबरच गेले. सगळे बरोबर. त्यांनी त्यावेळेला शिवसेनेचा मुख्यमंत्री स्वीकारला. हो. आणि आज सुद्धा, त्यामुळे मला एकच वाटलं की माझा मुद्दा पटायला 2.5 दशकं जावी गेले. लागली. बाकीचे आज त्याच मार्गावर आहेत. बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की अगदी थोडे अपवाद होतील की जे भाजपला टोकाचा विरोध करतायत किंवा शिवसेनेला टोकाचा विरोध करतायत, आणि त्यांनी स्नेह ठेवला माझ्याशी नंतर हो. सुद्धा, मैत्री ठेवली, आणि आजही अडचणीत आलं तर त्यावेळेला मलाच हाक मारली जाते. पण जाहीरपणे मात्र या चिरफळ्या ज्या झाल्यामुळे, हो. एक तर समाज माध्यमांचा परिणाम झाला, लोकांना आंदोलनांचा थोडंसं मर्यादा वाटायला लागली. दुसरं, एका बाजूला महागाई म्हणतो आपण, पण सगळीकडे, मी सराफांच्या विरुद्ध नाही, पण सराफांची दुकानं वाढली आणि गर्दी तेवढीच वाढली. म्हणजे महागाईचा फटका बसला तरी खर्चिक लग्न आणि बाकीचं सगळं चंगळवाद चालूच आहे. आणि सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ प्रत्येक घराघरापर्यंत पोचायला लागले. चायनीजच्या गाड्या गावागावापर्यंत पोचल्या. म्हणजे एका बाजूला दारिद्र्य आहे, एका बाजूला पायाभूत सुविधा नाहीये, पण दुसरीकडे जीवनाची शैली बदललेली बदलली. आपल्याला दिसली. आणि मग या पार्श्वभूमीवरती खाओ पिओ मजा करो हे तर कोविड नंतर अजूनच वाढलं. वाढलंय. कारण मृत्यू इतका जवळ आला की उद्या जगतोय की नाही, हा. असा विचार सुरू झाला लोकांच्या मनामध्ये. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवरती मलाच महिला चळवळ म्हणून असं जाणवतं की एका बाजूला स्त्री खूप सक्षम होते. जवळजवळ 2.25 कोटी महिला आज लाडक्या बहिणी आहेत. त्यांना हो. केवळ 1500 रुपयाचा विषय नाहीये. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्या सांगतात, आता मी तलाठी कसं काम करतो मला माहितीये, बँकेतून पण पैसे येऊ शकतात हे मला माहितीये, मी माझ्या सासूला पण मदत मिळवून देईन, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी पैसे वापरते. म्हणजे ह्या एक महिला ची वोट बँक का नाही? हो. चांदवडला इथून जवळच आहे. हो. ज्यावेळेला शरद जोशींचं आंदोलन झालं महिला 92-93 ला, परिषद. त्या याला मी होते तेव्हा सुद्धा, तेव्हा मला खूप प्रश्न विचारला गेला 6-7 वर्ष की महिलांची वोट बँक का नाही? पण आम्हाला वोट बँक करायची याच्यासाठी नव्हती की वोट बँक करून लोक बार्गेनिंग करतात, हो. सौदेबाजी करतात. मग स्त्रियांची चळवळ पण अशी सौदेबाजी करायला लागली तर आमचा जो हेतू आहे संपूर्ण समानता, बंधुता आणि मैत्रीचा, तो साध्य होणार नाही. परंतु हळूहळू 2014 नंतर तुम्हाला दिसेल की वोट बँक महिलांची बरोबर एनडीए कडे, शिवसेना आणि भाजपकडे सरकली. आणि म्हणूनच आम्हाला प्रत्येक ठिकाणी, आणि मग त्यात मोदी साहेबांनी घेतलेले कार्यक्रम असतील, निर्धूर चुली असतील, जननी सुरक्षा योजना असेल, किंवा लखपती दीदी सारख्या घोषणा असतील, मुद्रा लोन असेल, किंवा 10,000 रुपये फेरीवाल्यांना अगदी दिले असतील बँकेमध्ये, असे साधे साधे उपक्रम असतील. आणि दुसरीकडे जी नवतरुण महिला आली डिजिटल, की जी शिकली नाहीये पण ती तुमच्यासारख्या डिजिटल बघते, त्याच्यामुळे प्रचंड जागृती तयार झाली. आणि अत्याचाराच्या प्रश्नावर मात्र त्या वेगाने मानसिकता बदलली नाहीये. आणि म्हणून नवविवाहितांचा मृत्यू होताना दिसतात असं आपल्याला. म्हणता येईल का मग ताई की ज्या काळामध्ये तुम्ही महिलांसाठी काम करत होत्या तो काळ आणि आजच्या काळात, मग आजच्या काळात महिलांसाठी काम करण्याची आता तेवढी गरज राहिलेली नाही? गरज आहे. मी तर उलट म्हणेन की राज्य महिला आयोगाबरोबर पोलिसांचे जे भरोसा सेल आहेत, त्या भरोसा सेल, आणि मी आता नुकतेच सदानंद दाते साहेबांना बोलावलं होतं मीटिंगला, आणि त्यांना मी असे निर्देश दिलेले आहेत की कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या द्वारे ज्या केसेस नोंदवल्या जातात जिल्ह्यामध्ये, तो पण एक सिव्हिल कायदा आहे आणि भरोसा सेल आहे, या दोन्हीचा समन्वय करा. त्यामुळे एकच महिला 498 साठी क्रिमिनल कोर्टात जाते, तीच महिला पोटगीसाठी कौटुंबिक न्यायालयात जाते, आणि तीच कौटुंबिक संरक्षण कायद्याच्यासाठी म्हणून सिव्हिल केस करते, आणि तीच भरोसा सेलला जाते. तर आपण जर का एकत्रीकरण केलं केसेसचं तर संख्या 1/4 कमी होईल. त्यामुळे एकच महिला, आपण एकच पेशंटला 4 डॉक्टरांकडे पाठवतोय. तर असे मुद्दे समाजाने जर का घेतले आपापल्या स्तरावर, देशदूतचा प्रभाव मोठा आहे, तालुका स्तरावर जातात, तर तिथे वाचला जातो तो पेपर, आणि आजही पेपर वाचल्यावरती त्याच्यावर विचार करणारे लोक आहेत. तर यासाठी म्हणून एक दुसरं काय झालंय, करप्शनचा रोग हा दुर्दैवाने काही स्त्री कार्यकर्त्यांना पण झालेला आहे. आणि आम्ही स्त्री आधार केंद्र थोडं मर्यादित केलं. याचं कारण मला दिसलं की थोडं एखादी कार्यकर्ती प्रसिद्ध झाली की दुर्दैवाने ती समझोता घडवण्यासाठी पैसे घ्यायला लागते, किंवा गाडी भाडं करून जायचं आणि 15,000 रुपये घेऊन मग तो समझोता घडवायचा. तर मला अशा पद्धतीने आमचं काम कलंकित होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मग ते म्हणतात तशी आमची कुठेही शाखा नाही, तसं शेवटी करायची वेळ आली. परंतु त्या अनुषंगाने मला असं विचारायचं की तुम्ही राज्य महिला आयोगाचं नेतृत्व केलेले, तुमचा तो काळ होता किंवा त्या तत्पूर्वीचा त्या काळातल्या काही महिला नेतृत्व होतं. अलीकडे मात्र महिला आयोगाच्या नेत्यांविषयी खूप बोललं जातं किंवा थोडंसं इव्हेंटीकरण या सगळ्या पदांचं झालेलं आहे, आणि ज्या वेगानं
पुण्यातल्या आपण काही हुंडाबळीच्या केसेस पाहिल्या किंवा सेलिब्रिटी घरांमध्ये ज्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर त्या मध्ये हे सगळं नेतृत्व कमी पडतंय किंवा एवढं ते सक्षम झालं नाही असं आपल्याला वाटतंय का? मला असं वाटतं की एखादं झाड असेल हम्म. आणि त्याच्या एकाच फांदीकडून आपण अपेक्षा धरली की त्यालाच फुलं आली पाहिजे, त्याचीच पानं बघितली पाहिजेत, तसं राज्य महिला आयोग हे राज्य शासनाचा एक भाग आहे. असं म्हणून संपूर्ण वृक्षामध्ये आपल्याला परिवर्तन करायला लागेल. त्यामुळे संस्थात्मक रचना, बरोबर. त्यामुळे त्या वृक्षाला संपूर्ण संवर्धन करण्यासाठी त्याच्यावरची पहिली म्हणजे महिला अत्याचाराचे केसेस विलंबन करणारे, DNA सॅम्पल मुद्दाम रखडवून ठेवणारे किंवा जामीन मिळेल हा. अशासाठी गुपचूप प्रयत्न करणारी ही जी शब्द जाऊ दे बांडगुळं त्या शासन स्वरूपी वृक्षाला लागलेली आहेत ती छाटून टाकायला लागतील सर्व डिपार्टमेंट्सना. एक त्यामुळे आजही थोडंसं महिलांचं स्थान दुय्यम आहे, तसंच महिला आयोगाचं स्थान सुद्धा अजून त्यांना अधिकार दिले पाहिजेत असं माझं मत आहे. आणि फक्त महिला आयोग एकटा काही करू शकणार नाही. मी 2-3दा मागणी केली, अजून ती पुढे गेली नाहीये. पण समान अधिकार, समान संधी असा एक आयोग असला पाहिजे की ज्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बरोबर असंघटित क्षेत्रातल्या महिलांना बाळंतपणाची रजा किंवा बघा क्रेन क्रॅश होऊन महिला मेली, सातत्याने घटना घडत असतात अशा. ऊसतोड कामगारांचे मृत्यू झाले. तर अशा घटनांच्या मध्ये असंघटित कामगारांना संरक्षण देण्यापासून ते नोकरीच्या ठिकाणी सुद्धा महिलांना काही वेळेला जो दुजाभाव सहन करायला लागतो त्याच्यासाठी एक वेगळा आयोग आणि यंत्रणा असली पाहिजे. आणि भरोसा असेल आणि आपली भारतीय न्याय संहिता जी आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना एक त्रुटी राहिली आहे आणि ती म्हणजे ज्या केसेसमध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्याच्यामध्ये अटक करताना आरोपीला पूर्वसूचना द्यायला लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्याच्यामुळे एवढा भयंकर परिस्थिती झालेली आहे की त्याला सूचना दिल्यावर कोण आरोपी थांबणार आहे, तो ताबडतोब पळून जातोय. त्यामुळे मी बैठक घेऊन विनंती केली आहे शासनाला की तुम्ही निवेदनही दिलंय मी सरकारला की या संदर्भामध्ये तुम्ही पुनर्विचार करा की महाराष्ट्रासाठी वेगळा दिशा कायदा करा की ज्यामध्ये अशा गोष्टी पूर्वसूचना देत असताना तो धमक्या देत असेल माणूस आरोपी किंवा अजून काही पैशांनी जोर लावत असेल किंवा फोन रेकॉर्ड असेल केस दडपण्यासाठी, तर त्याला कशा पद्धतीने कॅच करून जामीन देता येणार नाही. आणि कुटुंबामध्ये समझोता होतो पती पत्नींमध्ये, त्याचं रेकॉर्ड ठेवणारी यंत्रणा सुद्धा झाली पाहिजे की पूर्वी यांच्यात समझोता झालेला आहे आणि मग मारहाण झाल्यावरती किंवा छळ झाल्यावरती कठोर शिक्षा होऊन दोषसिद्धीचं प्रमाण वाढलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून गेली 40-50 वर्ष महिलांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या आणि त्यानंतर विधिमंडळात गेली 25 वर्ष संपूर्ण समाजालाच न्याय देण्याचं काम करणाऱ्या आदरणीय नीलमताई गोरे, मी यांना अशी विनंती करतो की आजच्या महिलांसाठी तुमचा काय संदेश राहील? मला असं वाटतं व्यक्त व्हा, आपल्याला जे वाटतंय त्याच्यानुसार कृती करा, पण त्याच वेळेला सर्व स्त्रियांसाठी भगिनी भाव समृद्ध करा. बाईच बाईची शत्रू आहे ही जी भावना समाजात चर्चिली जाते त्याला तिलांजली देऊन जे स्त्री पुरुष दोघंही समानता मानतात त्या सगळ्यांनी बरोबर एकत्र येऊन 2030 ची शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प करूया. धन्यवाद ताई. भगिनी भावाचं एक तुम्ही आदर्श आहातच आणि तुम्ही त्यासाठी काम केलेले आहे. असंच लोक सर्वांवर असू द्या. नमस्कार. धन्यवाद.